पार्ट नंबर 4 ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आपण पार्ट 3 मध्ये इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बघितल्या होत्या, ज्या इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट करायला उपयोगी पडतात. प्लस क्यू हा जर पॉइंट चार्ज असेल तर त्यापासून आपण इलेक्ट्रिक फील्ड कसं दाखवतो, तर लाईन्स काढून दाखवतो. लाईन्स आर अवे फ्रॉम द चार्ज. लाईन्स आर अवे फ्रॉम द चार्ज. आणि मायनस असेल तर टुवर्ड्स द चार्ज. सपोज इट इज मायनस क्यू, सेम लाईन्स दाखवतो आपण, पण त्या टुवर्ड्स द चार्ज दाखवतो. तर ह्या लाईन्स दाखवत असताना त्याला काही प्रॉपर्टीज आहेत. ऍक्च्युअली अशा लाईन्स अस्तित्वात नसतात, पण आपण इलेक्ट्रिक फील्ड दाखवण्यासाठी या लाईन्सचा वापर करतो. आणि त्यामुळे आपण इलेक्ट्रिक फील्ड कसं असेल याचा अंदाज बांधू शकतो. सो टू व्हिज्युअलाइज, त्याची आयडिया येण्यासाठी आपण ह्या लाईन्स ऑफ फोर्स काढतो. फील्ड लाईन्स, याला फील्ड लाईन्स म्हणतात. त्यानंतर प्लेट आहेत. प्लेट P1 पॉझिटिव्ह प्लेट आणि दुसरी प्लेट P2, हे पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. सो स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह ऑब्जेक्ट टू निगेटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट, असं ह्या फील्ड लाईन्स दाखवल्या होत्या आपण. दिस इज नॉन युनिफॉर्म फील्ड, नॉन युनिफॉर्म. आणि हा प्रकार कोणता होता? युनिफॉर्म फील्ड. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर ह्या फील्ड लाईन्स ड्रॉ करत असताना किंवा एखादं कन्स्ट्रक्शन दाखवत असताना, दिस इज अ जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. फील्ड रिप्रेझेंट करण्यासाठी आपण हे जॉमेट्री अशी काढलेली आहे, म्हणजे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तर ह्या फील्ड लाईन्सच्या काही प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीज वरती सीईटी मध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात. तर प्रॉपर्टीज कोणत्या आहेत आपण बघूया. या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टीज. सो फर्स्ट प्रॉपर्टी इज दे स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट अँड एंड ऑन निगेटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट. जसं आपण दोन प्लेट्स मध्ये पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह पर्यंत काढल्या होत्या. स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट अँड एंड ऑन निगेटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट. द नेक्स्ट प्रॉपर्टी, दे नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. म्हणजे एकमेकांना कधीही छेदणार नाहीत, त्या एकमेकांना कधीही क्रॉस करणार नाहीत. या नुसत्या प्रॉपर्टीज बघा, याच्यावरती क्वेश्चन्स मल्टिपल चॉईस येऊ शकतात. दे कॅनॉट पास थ्रू द कंडक्टर बट कॅन पास थ्रू इन्सुलेटर. फॉर एक्झाम्पल, याचा आपण एक्झाम्पल दाखवू शकतो. सी द नेक्स्ट प्रॉपर्टी, द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज प्रपोर्शनल टू नंबर ऑफ लाईन्स पर युनिट एरिया हेड परपेंडिक्युलर टू द फील्ड. सुरुवातीची कोणती आहे? दिस स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट अँड एंड ऑन निगेटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट. म्हणजे जसं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट, आपण पॉझिटिव्ह प्लेट दॅट इज पॉझिटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट, निगेटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट, अशा लाईन्स दाखवल्या होत्या. दे नेव्हर इंटरसेक्ट, म्हणजे या कधीही क्रॉस करणार नाही. इवन दो दिस इज अ प्लस क्यू चार्ज, आपण अशा लाईन्स काढल्या होत्या, ह्या सुद्धा कधी इंटरसेक्ट होणार नाहीत. म्हणजे खूप आपण जवळजवळ काढू शकतो, पण त्या कधी इंटरसेक्ट होणार नाहीत. इंटरसेक्ट झाल्या तर एकाच ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डला दोन डिरेक्शन्स मिळतात. पण तुम्ही हा पॉइंट लक्षात ठेवू शकता, नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. दे कॅनॉट पास थ्रू द कंडक्टर बट कॅन पास थ्रू इन्सुलेटर. म्हणजे समजा ही प्लेट आहेत, ह्या दोन प्लेट आहेत, ह्या प्लेटमध्ये समजा आपण जर कंडक्टर ठेवला, प्युअर कंडक्टर, ह्या दोन प्लेटमध्ये प्युअर कंडक्टर ठेवला तर काय होणार आहे बघा. सपोज दिस इज अ मेटल कंडक्टर. मेटल कंडक्टर ठेवला तर ह्या लाईन्स तुम्हाला अशा दिसतील. ह्यामधनं पास होणार नाहीत. कंडक्टर मधनं ह्या लाईन्स पास होणार नाहीत. तर अशा प्रकारच्या ह्या फील्ड लाईन्स असतील. कॅनॉट पास थ्रू कंडक्टर बट कॅन पास थ्रू इन्सुलेटर. द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज प्रपोर्शनल टू नंबर ऑफ लाईन्स पर युनिट एरिया हेड परपेंडिक्युलर टू फील्ड. मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ई. मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड प्रपोर्शनल टू नंबर ऑफ लाईन्स पर युनिट एरिया. पण ही एरिया कशी पाहिजे? परपेंडिक्युलर टू फील्ड. ही डेफिनेशन आहे. थोडक्यात ही इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन आहे किंवा
ज्याला आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणतो, त्याचा हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला पुढे येणार आहे. सी द नेक्स्ट प्रॉपर्टी. रिजन्स म्हणजे काही एरियामध्ये ई जर लार्ज असेल तर तिथं लाईन्सची संख्या जास्त असते. म्हणजे हा पॉइंट काय दाखवलेला आहे, जर लाईन्स क्राउडेड असतील, लाईन्स आर क्राउडेड, तर त्या रिजन मध्ये ई ची व्हॅल्यू म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जास्त असणार. इलेक्ट्रिक फील्ड वीक, लाईन्स आर वाइडली सेपरेटेड. ई युनिफॉर्म, लाईन्स आर इक्विडिस्टंट अँड पॅरलल. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आपण बघितलेलं आहे, दोन पॅरलल प्लेट मधलं इलेक्ट्रिक फील्ड. समजा जर ह्या दोन टर्म्स दाखवायच्या असतील आपल्याला, तर हे कसं दिसेल बघा. इथे एक पिक्चर ड्रॉ करणार आहे. सपोज दिस इज द चार्ज, द पॉइंट चार्ज क्यू, आणि हा प्लस पॉझिटिव्ह आहे समजा, तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तुम्हाला अशा काढता येतील. नंबर ऑफ लाईन्स यू कॅन ड्रॉ इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स. भरपूर लाईन्स काढता येतील, अशा लाईन्स काढता येतील. समजा एखादा एरिया घेतला किंवा एखादा रिजन घेतला आपण. सपोज दिस इज अ एरिया, डीएस इज एरिया, आणि सेम प्रकारचा एरिया जर आपण इथं काढला, सेम टाईप्स, सेम एरिया, इथे ड्रॉइंगला सेम दिसत नाही पण सेम आहे असं गृहीत धरा. सो दिस एरिया इज द सेम, सिमिलर टू दिस डीएस. समजा दिस इज ऑल्सो डीएस. तर कोणत्या ठिकाणी एरिया सेम आहेत, एरिया इज सेम, दोन्ही सेम एरिया आहेत, सेम, पण या ठिकाणी फील्ड हे जास्त आहे यापेक्षा. ई लार्ज आणि ई स्मॉल. कशावरनं कळालं बघा हे, या एरिया मधनं जवळजवळ 1 2 3 4 लाईन्स जात आहेत. 1 2 3 4, आणि इथनं 2च लाईन्स जात आहेत. लाईन्स आर क्राउडेड, ई इज लार्ज, लाईन्स आर वाइडली सेपरेटेड, इथं सेपरेट आहेत दोन, ई स्मॉल. अशा पद्धतीचं हे स्टेटमेंट आहे. आता एक पुढचा कन्सेप्ट आपण बघणार आहे. या फील्ड लाईन्सच्या प्रॉपर्टी लक्षात ठेवा. आणखी एक डायग्राम तुम्हाला काढून दाखवणार आहे. कोणती बघा. समजा दोन चार्जेसची पेअर आहेत, हे दोन चार्जेस आहेत, तर यामध्ये फील्ड लाईन्स ही सिस्टीम आहे. समजा दोन चार्जेस, एक प्लस आणि एक मायनस, तर फील्ड लाईन्स या अशा काढू शकतो आपण. अवे फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टुवर्ड्स पॉझिटिव्ह चार्ज, या फील्ड लाईन्स, अशा या फील्ड लाईन्स दाखवल्या जातात. समजा दोन्ही चार्जेस एकाच पोलॅरिटीचे आहेत, प्लस क्यू आणि दुसरा सुद्धा प्लस क्यू, पॉझिटिव्ह चार्ज. तर ह्या फील्ड लाईन्स हे दोन्ही रिपल्शन आहेत. फील्ड लाईन्स अशा काढल्या जातील. अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज, अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. सो दीज आर दी फील्ड लाईन्स. हे फील्ड लाईन दाखवण्याची पद्धत आहे. मग याच्यामध्ये काय होतं, या लाईन्स लांब जात आहेत. सो देर इज अ रिपल्शन, दे एक्झर्ट लॅटरल प्रेशर, प्रेशर टाकून एकमेकांपासून लांब जातात. एक्झर्ट लॅटरल प्रेशर. आणि या ठिकाणी काय होतात, ह्या जवळजवळ यायला बघतात. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन ह्या एकमेकांजवळ आलेले आहेत हे चार्जेस. सो हिअर इट इज कॉन्ट्रॅक्ट इन लेंथ, कॉन्ट्रॅक्ट इन लेंथ. ह्या खूप लांब गेलेल्या आहेत, लॅटरल प्रेशर एक्झर्ट करतात सेम चार्जेस. समजा हे मायनस क्यू असतील, मायनस क्यू मायनस क्यू, तर या अशाच लाईन्स दिसणार आहेत, पहिल्या जशा आपण काढलेल्या आहेत तशाच. फक्त एरोज कसे काढायचे आहेत, हे एरोज अशा पद्धतीचे येणार. ह्या फक्त डायग्राम्स महत्वाचे आहेत, किंवा डायग्राम्स लक्षात ठेवा. डायग्राम्स तुम्हाला ड्रॉ करायला लागत नाहीत, पण अशा काहीतरी डायग्राम्स दिल्या जातील आणि त्यातली आयडेंटिफाय करायची तुम्ही क्वेश्चनची कोणती करेक्ट डायग्राम आहे किंवा रॉंग डायग्राम आहे. तर हा पॉइंट तुम्हाला समजलाय. जर लाईन्स वाइडली सेपरेटेड असतील तर ई ची व्हॅल्यू कमी, जर लाईन्स
क्राऊडेड असतील ई ची व्हॅल्यू लार्ज. आणि प्लस आणि मायनस अनलाईक चार्जेस असतील तर त्या लाईन्सची लेंथ ही कमी होते, म्हणजेच हे चार्जेस काय होतात, जवळ येतात, अट्रॅक्शन. आणि एक्झर्ट लॅशरल प्रेशर म्हणजे लाईन्सची लेंथ वाढते, सो देर इज रिपल्शन. हिअर इज ऑल्सो रिपल्शन. तर अशा पद्धतीच्या ह्या प्रॉपर्टीज. नेक्स्ट कन्सेप्ट इलेक्ट्रिक डायपोल. आता डायपोल, डाय मीन्स टू पोल्स म्हणजे टू इलेक्ट्रिक चार्जेस असणार आहेत, पण ते इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन पोलॅरिटीज. सो प्लस क्यू अँड मायनस क्यू अपोजिट इन पोलॅरिटीज आणि मॅग्निट्यूड काय त्यांचे एकसारखे, सेपरेटेड बाय सम फायनाइट डिस्टन्स. आता हे डिस्टन्स यामध्ये 2L दाखवलेले आहे. तर हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे याला म्हणतो आपण डायपोल, इलेक्ट्रिक डायपोल. डाय म्हणजे टू, पोल्स म्हणजे हे दोन चार्जेस, पण दोन्ही चार्जेस कसे पाहिजेत, इक्वल इन मॅग्निट्यूड क्यू अँड क्यू, अपोजिट इन पोलॅरिटीज, प्लस आणि मायनस, सेपरेटेड बाय डिस्टन्स 2L. म्हणजे हा जो सेंटर आहे डायपोलचा, हे डिस्टन्स किती असणार, L, आणि हे डिस्टन्स L, म्हणजे या दोघांमधलं डिस्टन्स 2L. याला आपण इलेक्ट्रिक डायपोल म्हणतो. हा खूप कन्सेप्ट महत्वाचा आहे, कारण पुढच्या वर्षी 12वीला हे तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये येणार आहे. डायपोल ज्या मॉलिक्युल्स मध्ये असतो, ज्या मॉलिक्युल्स मध्ये चार्जेस आहेत, मग चार्जेस प्रमाणे काही मॉलिक्युल्स मध्ये डायपोल्स असतात, त्यांना पोलार मॉलिक्युल्स म्हणतात. काही मध्ये डायपोल्स नसतात, त्यांना नॉन पोलार मॉलिक्युल्स म्हणतात. आणि त्याचा उपयोग आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स जे आहेत त्याच्यामध्ये होत असतं. सो दिस इज अ इलेक्ट्रिक डायपोल स्ट्रक्चर. Two equal and opposite charges separated by some finite distance denoted by 2L. 2L याला म्हणतात dipole length. This 2L is called dipole length. This is called dipole length. आता ह्या डायपोलला डायपोल मोमेंट ही एक फिजिकल क्वांटिटी डिफाईन केलेली आहे. सो व्हॉट इज डायपोल मोमेंट? इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट जो व्हेक्टर P, त्याचं मॅग्निट्यूड 2L, दॅट इज डायपोल लेंथ इनटू मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. चार्जचं मॅग्निट्यूड म्हणजे मायनस आणि प्लस लिहायचं नाहीये तुम्हाला, तर चार्जचं मॅग्निट्यूड जे आहे ते दाखवायचं आहे Q, आणि दोन चार्जेस मधलं डिस्टन्स 2L, ज्याला आपण डायपोल लेंथ म्हणतो. ही वेक्टर क्वांटिटी, त्यामुळे याला डिरेक्शन आहे. डिरेक्शन ऑफ P इज फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. आता डिरेक्शन तुम्हाला जर दाखवायची असेल डायग्राम मध्ये तर आपण कशी दाखवू शकतो बघा. इट इज फ्रॉम मायनस क्यू टू प्लस क्यू. ही डिरेक्शन झाली इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटची, मायनस क्यू टू प्लस क्यू. आता जर अशा पद्धतीचा डायपोल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला, आणि ते इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, तर तो डायपोल रोटेट होतो. रोटेट का होतो? तर त्या डायपोल वरती प्रत्येक चार्ज वरती फोर्स एक्झर्ट होतो. आता हे तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. सो इलेक्ट्रिक डायपोल, हा डायपोल काय केलेला आहे, डायपोल ठेवलेला आहे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. सो दिस इज अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू E. दिस इज अ फील्ड. हे कसं आहे, पॅरल लाईन्स आहेत, इक्विडिस्टंट लाईन्स आहेत, म्हणजे हे फील्ड जे आहे ते युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. द युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड कसं तयार झालेलं आहे ते दाखवलेलं नाही, नुसतं फील्ड काढून दाखवलेलं आहे. आणि यामध्ये हा ठेवलेला आहे डायपोल. मायनस चार्ज प्लस चार्ज या दोघांमधलं डिस्टन्स 2L, हा सेंटर ऑफ डायपोल. आणि हे फोर्सेस ऍक्ट होतात, प्रत्येक चार्ज वरती फोर्स ऍक्ट होतो. काय ऍक्ट होणार फोर्स? तर कारण हा चार्ज या फील्ड मध्ये आहे आणि हा सुद्धा चार्ज या फील्ड मध्ये. सो इच चार्ज विल एक्सपिरियन्स फोर्स बिकॉज इट इज इन द इलेक्ट्रिक फील्ड. आता फोर्सची व्हॅल्यू कशी दाखवली जाते, किंवा फोर्सची व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय आहे? तर फोर्सच्या व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू QE, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इनटू इलेक्ट्रिक फील्ड. पण F ही क्वांटिटी स्केलर नाही आहे, व्हेक्टर क्वांटिटी. सो हाऊ द फोर्स इज शोन, व्हॉट इज द डिरेक्शन ऑफ फोर्स, सी हिअर. त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही,
डायग्रॅम तुम्हाला काढायला लागत नाहीये सीईटी एक्झामला, ही फक्त 11वी साठी डायग्रॅम आहे. तर QE हा जो फोर्स एक्झर्ट झालेला आहे तो प्लस चार्ज वरती इन द डिरेक्शन ऑफ फील्ड, म्हणजे E ची जशी डिरेक्शन आहे तशी याची डिरेक्शन आहे या फोर्सची, कारण हा चार्ज आहे पॉझिटिव्ह. मायनस वरती तेवढाच फोर्स ऍक्ट झालेला आहे, पण डिरेक्शन कोणती आहे बघा, डिरेक्शन इज अपोजिट टू E. फॉर प्लस इट इज सिमिलर टू E and for minus charge it is opposite to E. हे दोन फोर्स इक्वल मॅग्निट्यूडचे आहेत, इक्वल मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डिरेक्शन्स. इक्वल इन मॅग्निट्यूड QE. One is like this and another is opposite to this. So these two equal and opposite forces are acting at 2 points. तर असे दोन फोर्सेस ज्या वेळेला दोन्ही पॉइंट्स वेगवेगळे असतात, सेपरेटेड बाय सम डिस्टन्स, आणि याची लाईन ऑफ ऍक्शन आणि याची लाईन ऑफ ऍक्शन, ही लाईन ऑफ ऍक्शन इथे आहे आणि ही लाईन ऑफ ऍक्शन इथे आहे, कोइन्साइड झालेल्या नाहीत, जुळलेल्या नाहीयेत. तर असे फोर्सेस हे कपल तयार करतात. टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस हुज लाईन ऑफ ऍक्शन डू नॉट कोइन्साइड आर सेड टू फॉर्म ए कपल. आणि कपलमुळे हा डायपोल रोटेट होतो. आता रोटेट होत असताना त्याच्यावरती टॉर्क मिळतं, टॉर्क झाल्यामुळे हा रोटेट होतो, याच्यावरती टॉर्क ऍक्ट होतो. नुसता फोर्सेस ऍक्ट होत नाही, तर हे स्पेशल फोर्सेस आहेत, इक्वल अपोजिट, लाईन ऑफ ऍक्शन त्यांच्या कोइन्साइड नाहीत. मग हे जे टॉर्क तयार होणार आहे, हे टॉर्क कसं काढलं जातं, तर त्याला फॉर्म्युला आहे टॉर्क इक्वल टू वन फोर्स. फॉर्म्युला काय बघा, आणि तो फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे. कुठलाही एक फोर्स घ्यायचा QE मॅग्निट्यूड, आणि त्या दोन फोर्सेस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे ते शोधा. सो QE इज वन फोर्स, हा सुद्धा तोच फोर्स आहे, आणि ह्या दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हे येणार आहे. दिस इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही, दिस डिस्टन्स इज 2L, बट दिस इज नॉट परपेंडिक्युलर डिस्टन्स. ही लाईन आहे आणि ही लाईन आहे, याच्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे येणार, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स येणार. सो दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स इज नथिंग बट 2L sin theta. This distance is 2L sin theta. Suppose if I write some letters here, suppose this is A point, then B point, and this is M point. So AM is perpendicular distance. This is perpendicular distance. परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि वन फोर्स यांचा प्रॉडक्ट घेतला की तुम्हाला टॉर्क ही व्हॅल्यू मिळते. सो QE इंटू 2L sin theta. त्यातला इथला जो फॉर्म्युला आहे 2LQ हा इथं वापरलेला आहे P या फॉर्म मध्ये. दिस इज 2L अँड दिस इज Q, सो इट इज P अँड रिमेनिंग टर्म इज E sin theta. आता टॉर्क सुद्धा ही वेक्टर क्वांटिटी आहे, सो रिमेंबर दिस फॉर्म्युला इन वेक्टर फॉर्म. इट इज P क्रॉस E, क्रॉस प्रोडक्ट ऑफ P अँड E. डिरेक्शन ऑफ दिस टॉर्क इज गिवन बाय राईट हँड रूल. हा तुम्हाला वेक्टर प्रोडक्ट मध्ये गेलेला आहे. पण इम्पॉर्टंट इक्वेशन कोणती आहे, टॉर्क इज इक्वल टू PE sin theta अँड वेक्टर टॉर्क इज इक्वल टू वेक्टर P क्रॉस वेक्टर E. आणि हा एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, मॅग्निट्यूड ऑफ P इज इक्वल टू 2LQ अँड डिरेक्शन ऑफ P इज फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. दिस अँगल थीटा इज अँगल बिटवीन डायपोल ऍक्सिस म्हणजे डायपोलची लाईन आणि इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आणि डायपोलची जी लाईन आहे डायपोल ऍक्सिस त्यांच्यामधला अँगल थीटा. आणि 2L sin थीटा कसा आलेला आहे, तर इथं सिंपल ट्रिगोनॉमेट्री वापरलेली आहे. पहिला अँगल बघा, हा थीटा कोणत्या ठिकाणी आहे, हा अँगल थीटा म्हणजे हा सुद्धा अँगल थीटा. आणि जर सो दिस अँगल इज ऑल्सो थीटा. ही पूर्ण लाईन आणि ह्या पॅरल लाईन्स आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अँगल थीटा होणार आहे. राईट अँगल ट्रायंगल AMB, राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे AMB. साइन थीटा घेतला तर समोरची बाजू म्हणजे AM अपॉन हायपोटेनियस म्हणजे AB ची लेंथ जी आहे ती 2L आहे. सो AM इक्वल टू 2L sin थीटा, आणि तेच इथं वापरलेलं आहे 2L sin थीटा. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. पण तुम्हाला डेरिव्हेशन नको आहे, तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आणि अँगल कोणता आहे लक्षात ठेवा, अँगल इज बिटवीन डायपोल ऍक्सिस अँड इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर.
आता यामध्ये आपण आणखी दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघणार आहे. डेरिव्हेशन तुम्हाला कोणत्याही टेक्स्टबुक मध्ये सापडेल, पण फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. इलेक्ट्रिक फील्ड किंवा ईचा फॉर्म्युला इंटेन्सिटी ड्यू टू डायपोल. डायपोलमुळे येणारे इलेक्ट्रिक फील्ड, आपण पॉइंट चार्जमुळे येणारे इलेक्ट्रिक फील्ड बघितलेलं आहे. E is equal to 1/4 pi if the charge is placed in air medium Q upon R square. हे कुठलं आहे? पॉइंट चार्ज साठी. दिस इज टू पॉइंट चार्ज. पण आता बघणार आहे आपण ड्यू टू डायपोल साठी. आणि पॉइंट कुठं असेल तर पॉइंट ऑन ऍक्सिस ऑफ डायपोल आणि दुसरं आहे ते पॉइंट ऑन इक्वेटर ऑफ डायपोल. डायपोलचा ऍक्सिस म्हणजे काय आहे बघा. डायपोलचा ऍक्सिस म्हणजे समजा हा डायपोल आहे, -q + q सेपरेटेड बाय डिस्टन्स 2l. तर हा त्याचा ऍक्सिस, हा ऍक्सिस म्हणतो. आणि इक्वेटर म्हणजे याच्या सेंटर मधनं जाणारी आणि परपेंडिक्युलर लाईन, याला आपण म्हणतो इक्वेटर. हे दोन्ही पार्ट्स तुम्हाला माहिती आहेत. इक्वेटर म्हणजे सेंटर मधनं जाणारी आणि डायपोलच्या लेंथला परपेंडिक्युलर असणारी लाईन म्हणजे इक्वेटर. आणि ऍक्सिस म्हणजे डायपोलच्या लाईन मधून जाणारी स्ट्रेट लाईन. आणि ही सुद्धा स्ट्रेट लाईन आहे, पण ही परपेंडिक्युलर टू लेंथ ऑफ डायपोल, सेंटर मधनं जाणारी. तर ह्या ज्या दोन ऍक्सिस आणि इक्वेटर, ह्या लाईनवरती जर पॉइंट असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड किती येणार. आणि हे इलेक्ट्रिक फील्ड कशाचं आहे? दिस इज ड्यू टू पॉइंट चार्ज. लक्षात ठेवा, पॉइंट चार्जचे इलेक्ट्रिक फील्ड ऍट सर्टन डिस्टन्स आर, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता पॉइंट ऑन ऍक्सिस घेतला तर डायग्राम कशी दिसेल बघा. सो दिस इज डायपोल -q + q, सेंटर ऑफ डायपोल आणि त्याचा ऍक्सिस, यावरती पॉइंट काढलेला आहे M. डायग्रामची गरज नाही, पण डायग्राम लक्षात ठेवा म्हणजे फॉर्म्युले आठवतात. आता ह्या M पॉइंटला ईचा फॉर्म्युला काय येतो बघा. डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. 1/4 pi epsilon 0. एअर मध्ये डायपोल आहे असं गृहीत धरलेलं आहे. 2pr upon r square minus l square ब्रॅकेट स्क्वेअर. आर डिस्टन्स कुठून मोजायचं आहे तर पॉइंट पासून सेंटर पर्यंत. कुठलंही डिस्टन्स मोजताना सेंटर ऑफ डायपोल पासून मोजायचं आहे. सो दिस इज आर अँड दिस इज द फॉर्म्युला. आता ह्याचं एक आणि मॉडिफिकेशन आहे. फॉर शॉर्ट डायपोल म्हणजे ही जी डायपोलची हाफ लेंथ आहे म्हणजे एल डिस्टन्स, सेंटर पासून चार्ज पर्यंत एल डिस्टन्स. दोन चार्ज मधलं डिस्टन्स किती? 2l. आणि सेंटर टू चार्ज एल, त्याला हाफ डायपोल लेंथ म्हणतात. हे जर आर डिस्टन्स पेक्षा खूप कमी असेल, एल इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर, देन दिस डायपोल इज कॉल्ड शॉर्ट डायपोल. त्याला आपण शॉर्ट डायपोल म्हणतो. शॉर्ट या शब्दावरनं तुम्हाला लक्षात ठेवता येतं. शॉर्ट डायपोल. एल इज व्हेरी लेस दॅन आर. एल म्हणजे हाफ डायपोल लेंथ आणि टोटल लेंथ इज 2l. डायपोलची लेंथ 2l. तर यात काय झालेलं आहे बघा, अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. E = 1/4 pi epsilon 0 2p आला अपॉन r क्यूब. म्हणजे काय केलेलं आहे याच्यात तर हा जो r आहे हा r जास्त आहे, l खूप कमी आहे, त्यामुळे l² आणि l² याचा स्क्वेअर हे कॅन्सल केलेलं आहे. ही टर्मच कॅन्सल केली l² ची. मग राहणार काय? r² चा स्क्वेअर. l² गेलाच, l इज व्हेरी व्हेरी लेस, सो निग्लेक्ट दिस l म्हणजे l² गेला आणि r² चा स्क्वेअर म्हणजे r⁴. वर एक r आहे आणि खाली r⁴ आहे, त्यामुळे काय राहणार? खाली r³ राहणार. वरचा r आणि खालचा r⁴. एक r कॅन्सल होणार, r³ राहणार. आता इलेक्ट्रिक फील्ड ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, त्यामुळे व्हेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहिलेलं आहे बघा. याच डिरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड आहे, सेम डिरेक्शन. जसा P आहे, P कसा आहे? डिरेक्शन टुवर्ड्स राईट. P ची डिरेक्शन कशी दाखवलेली आहे? अशी दाखवलेली आहे, -2 आणि E ची डिरेक्शन पण सेम आहे. म्हणजे हे दोन्ही व्हेक्टर सेम आहेत. म्हणून कसं लिहिलेलं आहे बघा, व्हेक्टर E हा स्केलर फॉर्म तसंच राहिलेला आहे. P ही व्हेक्टर लिहिलेला आहे आणि r³ व्हेक्टर फॉर्म नोटेशन. तर हा ऍक्सिस वरचा पॉइंट. दोन फॉर्म्युले उपयोगी आहेत.
हा ऑर्डिनरी डायपोल आणि हा शॉर्ट डायपोल. जनरली सीईटीला ह्या अशा प्रकारच्या फॉर्म्युल्यावरती न्यूमरिकल्स असतात. द नेक्स्ट इज ऍक्सिस पूर्ण झाला. आता इक्वेटरचा. आता ही इक्वेटरची डायग्राम आहे. ऍक्सिसच्या डायग्राम मध्ये काय होतं, ऍक्सिस वरती होता. ऍक्सिस वरती म्हणजे व्हेक्टर पी आणि लाईन ओ एम ह्या पॅरलल होत्या. म्हणजे व्हेक्टर पी आणि लाईन ओ एम म्हणजे पॉइंट घेतलेला आणि सेंटर यांना जोडणारी रेषा आणि व्हेक्टर पी यांच्यामध्ये अँगल होता 0 डिग्री. आता काय आहे बघा, व्हेक्टर पी आणि ओ एम ही लाईन आहे. या दोघांच्या मध्ये अँगल किती आहे, 90 डिग्री. दिस इज द अँगल 90 डिग्री. हा 90 डिग्री अँगल आहे. सो थीटा इक्वल टू 90 डिग्री. थीटा अँगल कशामधला आहे, थीटा अँगल आहे व्हेक्टर पी आणि जो पॉइंट काढलेला आहे त्याला सेंटर मधून जोडणारी लाईन यांच्यामधला अँगल. सो अँगल इज 90 डिग्री. हिअर अँगल इज 0 डिग्री. तर हा इक्वेटर पॉइंट झाला. इक्वेटर पॉइंट. इक्वेटर पॉइंटचा फॉर्म्युला काय येतो बघा, E इक्वल टू 1/4πε0 P अपॉन R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर. नोटेशन तीच आहेत. L इज द हाफ डायपोल लेंथ, R इज द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ डायपोल, रेस टू 3/2. रेस टू 3/2. आणि शॉर्ट डायपोल साठी काय येणार आहे, तर शॉर्ट डायपोलला तुम्हाला सांगितलंय L कॅन्सल होते. L कॅन्सल झाला की R स्क्वेअर रेस टू 3/2. R स्क्वेअर रेस टू 3/2 म्हणजे हे 2 कॅन्सल होतात आणि राहणार काय, R क्यूब. तर हे नोटेशन्स, हे दोन्ही फॉर्म्युले आलेले आहेत. आता व्हेक्टर ई इथं मायनस साइन दिलेलं आहे. मायनस साइन का आलंय बघा, मायनस साइन. सो दिस ई इज इन दिस डिरेक्शन अपोजिट टू पी. पी आहे या बाजूला आणि ई आहे या बाजूला आहे. So these two are opposite. When the two vectors are opposite, we can show the here minus sign. So vector E is equal to -1/4πε0 vector P upon R cube. इथं प्लस साइन काढून उपयोग नाही कारण हे दोन्ही अपोजिट आहेत. तर फॉर्म्युला इम्पॉर्टंट हा असणार आहे 1/4πε0 P upon R cube. आणि समजा तोच पॉइंट एम हा ऍक्सिसला असेल सेम डिस्टन्सला, तर इथं काय येतं 2p अपॉन आर क्यूब. ही व्हॅल्यू सेम आहे, p सेम आहे, आर क्यूब सेम आहे. फक्त ऍक्सिसला इथं 2 येतं आणि इथं ओनली p येतो. पण हे दोन्ही डिस्टन्सेस काय आहेत, आपण r घेतलेले आहेत, सेम डिस्टन्सेस घेतलेले आहेत. तर या पद्धतीचे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा कन्सेप्ट घेऊया.